कोकणात यायच्या आधी मी स्वतःला एक प्रॉमिस केलं होतं, माझ्या या कोकण ट्रिपचा शेवट मी हरिहरेश्वर मध्ये जाऊनच पूर्ण करणार. पण या 40 दिवसांच्या प्रवासाचा शेवट इतका डिफिकल्ट होईल हे मला नव्हतं वाटलं. चिपळूण पासून लिफ्ट घेऊन कसं तरी मी मानगाव बस डेपो पर्यंत आलो. तब्येत पण खराब होत चालली होती, त्यामुळे मी बसनेच श्रीवर्धन पर्यंत पोहोचलो आणि तिथून हरिहरेश्वर पर्यंत लिफ्ट घेऊन जायचा मी प्रयत्न केला तर खरं, पण माझ्या बॉडीने या कोकण ट्रिपच्या 40 दिवसात पहिल्यांदा गिव्हअप केलं होतं. अर्थात माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती. पूर्ण 30 तासानंतर श्रीवर्धन वरून मला हरिहरेश्वर साठी बस भेटली. एका साईडला माझी तब्येत खराब होत चालली होती आणि दुसरीकडे डे 1 पासून चालत आलेला गॉड्स प्लॅन आज पण माझ्या सोबत होता. हरेश्वरला रॅन्डमली मला एका मुलाने लिफ्ट दिली. दादा, तुझी कोकण सिरीज मी फॉलो करतोय आणि आज तू माझ्या घरी थांबशील. मी एकदम शांत, कारण पुढे जे झालं ते माझ्या बॉडी मधला सर्व थकवा दूर करणारा क्षण होता. जसा मी याच्या घरी पोहोचलो, ह्या काकींनी माझी आरती ओवाळली आणि मला घरात यायला बोललं. हे मी रेकॉर्ड नाही केलं कारण खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलं. अंगावर काटा आला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या हरिहरेश्वरच्या डे 2 मध्ये.